हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील बाजार भरवण्यासंदर्भात सुरू असलेले ग्रामपंचायत सदस्य अजित देवमुरे यांचे आंदोलन अखेर 5व्या दिवशी प्रशासकीय आश्वासनानंतर स्थगित करण्यात आलं. गेल्या 5 दिवसापासून स्थानिक बाजारपेठ उभारणी, व्यापाऱ्यांना जागा उपलब्ध करून देणं तसेच बाजार भरवणीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा पुरवण्याची मागणी करत हे आंदोलन सुरू होतं. या आंदोलनात ग्रामस्थ, ग्रामपंचायत, विविध पक्षाचे पदाधिकारी, शेतकरी, महिला आणि युवकांचा मोठा सहभाग होता. हातकणंगले तहसीलदार कार्यालयात उपविभागीय अधिकारी दीपक शिंदे, तहसीलदार सुशील बेलेकर, गट विकास अधिकारी शबाना मोकाशी, पोलीस निरीक्षक सुहास मेमाने, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण पाटील, जवाहर सहकारी साखर कारखाना व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले, सरपंच जयश्री महापुरे, उपसरपंच आप्पासाहेब पाटील, महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी, ग्रामविकास अधिकारी सुषमा कांबळे, तलाठी माळी, बाळासाहेब डोणे, प्रकाश पाटील, सदाशिव महापुरे, दावीद खाडगे, ॲडव्होकेट अभिजित गणबावले, धनाजी तिवटे, किरण नामे, निवास माने, वडगाव बाजार समिती संचालक चांद मुजावर, जहांगीर हजरत, रईस मुजावर, मुनीर सुतार, राजू सुतार, शकील मुल्ला, ग्रामपंचायत सदस्य व पोलीस प्रशासन यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेनंतर आंदोलकांना सकारात्मक आश्वासन देण्यात आलं. बाजार भरवणीच्या संदर्भातील प्रमुख मागण्या लेखी स्वरूपात नोंदवून घेण्यात आल्या असून दोन्ही समाजातील प्रमुख मागण्या त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे प्रशासनाने मान्य केलं आहे. अजित देवमुरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, प्रशासनाने आमच्या सर्व मागण्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं असून दिलेल्या आश्वासनांची आम्ही नोंद घेतली आहे. जनतेच्या हितासाठी हे आंदोलन होतं आणि पुढील कार्यवाहीसाठी आमचं लक्ष राहील. आवश्यक वाटल्यास पुन्हा आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाईल. न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज.